एक प्रश्न विचारतो, रोज सकाळी उठता, काम करता, पैसे कमावता, रात्री थकून घरी येता, पण कधी मनात हा प्रश्न आला आहे का, मी नेमकं हे सगळं कोणासाठी करतोय? जर हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला अशा एका पुस्तकाबद्दल सांगणार आहे ज्याने लाखो लोकांना त्यांच्या आयुष्याचा खरा अर्थ शोधायला मदत केली आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे इकिगाई. हे पुस्तक लिहिलं आहे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्को मिरालेस यांनी. या दोघांनी जपानमधील ओकिनावा नावाच्या ठिकाणी जाऊन 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे अनेक लोक भेटले. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली, हे लोक फक्त जास्त जगत नव्हते, ते आनंदाने जगत होते. त्यांच्याकडे रोज सकाळी उठण्याचं एक कारण होतं. जपानी भाषेत त्यालाच म्हणतात इकिगाई, म्हणजे जगण्याचं कारण. आज बहुतेक लोक जे आवडतं ते करत नाहीत, जे करावं लागतं ते करतात. स्वतःला एक प्रश्न विचारा, जर पैशाचा प्रश्नच नसता तर तुम्ही दिवसभर काय केलं असतं? चित्र काढलं असतं, शिकवलं असतं, लिहिलं असतं, की लोकांना मदत केली असती? कारण जे काम करताना वेळ कसा जातो हे कळत नाही, तोच तुमच्या इकिगाईचा पहिला संकेत असतो. प्रत्येक माणसामध्ये एक नैसर्गिक गुण असतो. कोणी छान बोलतो, कोणी उत्तम शिकवतो, कोणी लोकांच्या समस्या सोडवतो. पण समस्या अशी, आपण दुसऱ्यांची नक्कल करण्यात इतके व्यस्त असतो की स्वतःची ताकदच विसरून जातो. स्वतःला विचारा, लोक माझ्याकडे नेहमी कोणत्या गोष्टीसाठी येतात? तेच तुमचं स्ट्रेंथ असू शकतं. फक्त आवड असून उपयोग नाही. ती आवड दुसऱ्यांच्या आयुष्यात मूल्य निर्माण करत असेल तरच ती मोठी बनते. एका शिक्षकाला शिकवायला आवडतं आणि विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होतो, म्हणून त्याचं काम अर्थपूर्ण होतं. जेव्हा तुमची आवड जगाच्या गरजेशी जोडली जाते तेव्हा तुम्ही फक्त काम करत नाही, तुम्ही प्रभाव निर्माण करता. आपल्याला पैसा हवा असतो आणि तो चुकीचा नाही, पण फक्त पैशासाठी केलेलं काम मन थकवतं आणि फक्त आवडीसाठी केलेलं काम जर उत्पन्न देत नसेल तर ते जास्त काळ टिकत नाही. इकिगाई सांगतं, आवड, कौशल्य, जगाची गरज आणि उत्पन्न या 4 गोष्टी जिथे भेटतात तिथेच तुमचा इकिगाई असतो. मित्रांनो, आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या संधीची गरज नसते. कधी कधी एक योग्य प्रश्न संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. आज घरी गेल्यावर एक कागद घ्या आणि 4 प्रश्न लिहा. मला काय आवडतं? मी कोणत्या गोष्टीत चांगला आहे? जगाला माझ्याकडून काय मिळू शकतं? आणि यातून मी उपजीविका करू शकतो का? कदाचित याच 4 उत्तरांमध्ये तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग लपलेला असेल. जर तुम्हाला अशाच आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकांमधील शिकवण सोप्या मराठीत समजून घ्यायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतं. धन्यवाद.